नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला चांगले आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की जिथं वेलनेस असेल तिथं इलनेस नसणार। कारण की जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता, नपुसंकता म्हणा किंवा शीघ्रपतनाचे आजार म्हणा किंवा अजून दुसरे काही इतर इन्फर्टिलिटी म्हणा किंवा इतर आजार म्हणा, दॅट डज मीन यू आर नॉट वेल। कारण तुम्ही वेलनेस तुमच्या बॉडीमध्ये असतं तर इलनेस नसतंच शरीरामध्ये। जसे की तुम्हाला हृदयाचे आजार आहेत, हाय कोलेस्ट्रॉलचे आजार आहेत, काही तुम्हाला ब्रेनचे प्रॉब्लेम आहेत, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहेत, किंवा तुमची किडनी बरोबर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम बरोबर काम करत नाही आहे, तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत आहे, असे असंख्य आजार असतात। या कोणतेही आजार तुमच्या शरीरामध्ये असतील तर तुम्हाला नपुसंकता आणि शीघ्रपतनासारखे आजार हे होऊ शकतात। कारण की आपलं जे शरीर आहे ते पूर्ण बॅलन्समध्ये चालतं आणि एक दुसऱ्याला ते कनेक्टेड असतं। एकही ऑर्गन जर बरोबर काम करत नसेल तर कुठं ना कुठं आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दुसऱ्या ऑर्गनवर पण दिसून येतात। जर तुमचं हार्ट वीक असेल तर तुम्हाला इम्पोर्टन्स येऊ शकते। तुमचं डायजेस्टिव्ह गट चांगलं नसेल तर तुम्हाला व्हिटॅमिन डिफिशियन्सी, D3 डिफिशियन्सी होऊन तुम्हाला कुठं कुठं हार्मोनल डिफिशियन्सी होऊन टेस्टोस्टेरॉन हार्मोन्समुळे तुम्हाला नपुसंकता येऊ शकते। तर मित्रांनो, माझा बोलायचा उद्देश एकच आहे की फक्त ऑनलाईन औषधी मागून जर तुम्ही औषधोपचार करत असाल किंवा कोणत्याही बंधू डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही उपचार करत असाल तर असं होत नाही। तुम्ही माझ्या क्लिनिकला जेव्हा येता मी तुमची डिटेल पूर्ण ॲनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल पूर्ण हिस्ट्री घेतो आणि कोणत्या ऑर्गनमध्ये कुठं फॉल्ट आहे ते मला शोधून काढणं अत्यंत गरजेचं असतं। आणि ते शोधून जर काढलं तर फक्त इंद्रियावर ट्रीटमेंट न करून त्या मूळ आपल्या शरीरातल्या बिमारीवर आजारावर जर मी उपचार केले तर तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो। पण नेमकं काही डॉक्टरांचं, काही बंधू डॉक्टरांचं फक्त इंद्रियाकडे फक्त ट्रीटमेंट देऊन जर ते इंद्रिय समस्या जी काही लैंगिक समस्या असतात त्या जर बरा करायचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं कुठून कुठे हे चुकतं आहे। कारण की शरीरामध्ये तुम्ही जर निरोगी असाल तरच तुम्हाला म्हणजे लैंगिक समस्या उद्भवणार नाहीत। आणि खरोखर निरोगी शरीर ठेवण्यासाठी मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की तुम्ही अर्धा एक तास कार्डिओ एक्सरसाइज करा, तुम्ही प्राणायाम योगा करा। तुम्ही हे जर करत नसाल आणि तुम्हाला जर इम्पोर्टन्ससारखे आजार असले तर उगीच तुम्ही फक्त वायग्रासारख्या गोळ्या घेऊन जर तुम्ही समाधानकारक जर जीवन जगत असाल तर मला वाटतं तुम्ही इथं खूप मोठी चूक करताय। कारण की ही औषध 2 ते 3 वर्ष तुमच्या शरीरावर काम करतील आणि जेव्हा काम करणार नाहीत तेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे येसाल तर मलाही ट्रीटमेंट करणं खूप डिफिकल्ट जाईल। तर मित्रांनो, वेलनेस जर तुम्ही चांगलं ठेवलं तर तुमच्या बॉडीमध्ये इलनेस होणार नाही। इलनेस नसेल तुमच्या बॉडीमध्ये तर तुम्हाला नपुसंकता येणार नाही। हे जर तुम्हाला फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर मला वाटतं तुम्ही सुज्ञान आहात। प्रत्येकाने हे जर माझा व्हिडिओ बघून आजपासून त्यांनी बरोबर प्रॉपरली वर्कआउट जर केलं तर मला वाटतं माझ्याकडं पण आणि कुठेही डॉक्टरांकडं किंवा कुठे मेडिकलवर जाऊन त्यांना औषध घेण्याची गरजच पडणार नाही। आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन हाच असतो की चांगलं प्रॉपर काउन्सिलिंग करून तुम्हाला चांगलं मार्गदर्शन देऊन कमीत कमी खर्चामध्ये घरच्या घरी किंवा काही घरगुती उपाय सांगून कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही या समस्यापासून कसं मुक्त होऊ शकता। कारण या समस्याला तुम्ही घाबरू नका। या सर्दी खोकल्यासारख्या एकदम साधारण समस्या असतात, पण त्याला तुम्ही गुप्त ठेवता, कोणाला सांगत नाही, चर्चा करत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या मोठ्या बनवून तुमच्या डोक्यामध्येच मोठ्या बनवून आमच्याकडे येता आणि इथंच तुमचं चुकतं। तुम्हाला असं वाटतं की आपल्याला कॅन्सरसारखे रोग झाला, असं काहीच नाही आहे। प्रत्येक लैंगिक समस्या ही ट्रीटेबल आहे। चांगल्या प्रकारे आपण ट्रीट करू शकतो, चांगलं समाधान देऊ शकतो। म्हणून मित्रांनो, आजपासून उठा आणि वर्कआउट करा, चांगलं पौष्टिक जेवण करा। थँक्यू।